या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 4-5 जिल्ह्यामध्ये तिथल्या ओबीसी समाजाला या आरक्षणापासून बाहेर ठेवलं गेलेलं आहे। त्यामुळे तिथल्या लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, पालघर असेल, अशी ही जी काही जिल्हे आहेत याही जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण 27% त्या ठिकाणी मिळावं ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। आणि पण ज्या पद्धतीने याच्या श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे, आपल्याला लक्षात असेल की बांठे आयोग आणि बांठे आयोगाच्या आधारावरच काल सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिलेला आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीनं या ओबीसी आरक्षणासाठी जो काही प्रयत्न केला त्याचं यश या ठिकाणी आहे। आणि खरं तर ज्या लोकांनी ओबीसी आरक्षण राहू नये आणि देशात आरक्षणाची पद्धतच संपावी अशी भूमिका घेणारे लोक आता त्याला श्रेयवादामध्ये घेत असतील तो त्यांचा प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय झाला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। नाना, एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, चित्रा वाघ यांनी पण त्याला ट्विट केलेला आहे आणि सवाल उपस्थित केले आहे। बघा, असं आहे की दोन गोष्टी आहेत, चर्चा आणि सफलता। ज्या माणसाच्या मागं असतं त्याला अशा सगळ्या प्रश्नाच्या समोर जावं लागतं आहे। म्हणून आमच्या जे आमचं विधी न्याय विभागाचं जे सेल आहे काँग्रेस पक्षाचं, त्याच्याकडून आम्ही सगळी माहिती याला गोळा करायला लावलेली आहे आणि वेळ आलं तर हे प्रकरण आम्ही कोर्टात घेऊन जाऊ। काय वाटतं, राजकीय षडयंत्र वाटते? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता याच्यावरची फार काही प्रतिक्रिया नाही, कारण की मागच्या काळातही एक प्रकरण असंच माझ्या मागं आणि माझे पुतळे जाळण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर जे गोष्ट काही पुढं आली ती पुढं आल्यानंतर मग त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही। माझी बदनामी करणं, मला त्रास देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुजनाचं नेतृत्व जेव्हा उभं होतं तर ह्या सगळ्या परीक्षेच्या पुढं जावं लागतं। आणि म्हणून मी आता कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे। आम्ही याला या सगळ्या प्रकरणाला आमचं जे काँग्रेस पक्षाचं जे सेल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी याचे सगळे फाईल मागवून घेतलेली आहे, त्याच्या लिंक मागवून घेतलेल्या आहेत, हे कोणी केलं, काय केलं आणि योग्य ठिकाणी। कारण की मागच्या काळात तुम्ही जे भंडारा जिल्ह्यात झालेल्या घटनेचं ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यभर माझे पुतळे आणि माझी बदनामी करण्याचं काम ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस आम्ही त्याचं उत्तर दिलं नाही। पण हे आता व्यक्तिगत माझ्यावर ज्या पद्धतीनं हे षडयंत्रिक आणि आरोप लावण्याचा जो प्रयत्न होत आहे या अशा प्रकरणामध्ये निश्चितपणे आम्ही आता त्या पद्धतीची भूमिका घेऊ। महाराष्ट्रामध्ये सत्तेचं स्थित्यंतर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुढे आला आहे। त्याला मला आता त्याच्याकडे मुद्दामून लक्ष करायचं नाही, कारण की मी आता याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। कारण की ज्या घटनेशी आपला संबंध नाही त्याला जबरदस्ती या पद्धतीचं वातावरण निर्माण करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचं वेळेवर आता, कारण मागची घटना मी काही विसरलेलो नाही। त्याच्यामध्ये माझ्या परिवाराच्या लोकांना किती त्रास झाला, माझे पुतळे जेव्हा जाळत होते त्यावेळेस किती त्रास झाला त्याचं जाणीव मला आहे। पण आता ही जी आहे व्यक्तिगत अंगावर याची जी लढाई सुरू झालेली आहे, या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र कधी झालं नाही, पण ज्या पद्धतीनं होते आहे ते चुकीचं आहे। मी आता त्याला मी सांगितलं ना, आमचं विधी जे सेल आहे आमचं ते सेल याच्यावरचं सगळी इन्क्वायरी करते आहे, म्हणून त्याच्यामुळे मी आता त्याची प्रतिक्रिया देणार। हिंदी में जानना चाहेंगे, एक वीडियो वायरल हो रहा है, भाजपा की नेता ने उसको ट्वीट भी किया, क्या कहना है? देखो, मैंने कहा ना, चर्चा और सफलता जिसके साथ होती है उसको इस परीक्षा के सामने जाना पड़ता है। और हमारा जो विधि न्याय विभाग का जो कांग्रेस पार्टी की जो सेल है इस पे पूरी मालूमात ले रही है और उसके बाद में हम कोर्ट में जाकर इस बात का एक बार अब इलाज करने का निर्णय कर लिया। राजकीय षड्यंत्र लगता है आपको इस बात का? मैंने कहा ना, मैं अभी इसको राजकीय मैंने इसलिए लास्ट टाइम का भी जो प्रकरण महाराष्ट्र में हुआ था, महाराष्ट्र में जब बहुजन की लीडरशिप तैयार होती तो उसको इस परीक्षा के सामने जाना पड़ता है। और मैं असल किसान हूँ, इसलिए मुझे ये सब परीक्षा से मुझे कोई फ़र्क नहीं पड़ता। सिर्फ व्यक्तिगत जीवन में इस तरह से राजकारण में महाराष्ट्र में इस तरह की राजनीति जो शुरू हुई है ये महाराष्ट्र के लिए अच्छी बात नहीं। सर ओबीसी को लेकर एक नेता ने, बीजेपी के नेता ने ये कहा कि उद्धव ठाकरे और अजित पवार ने चुल्लू भर पानी में डुबके मरना चाहिए, ऐसा वक्तव्य किया। देखो, मुझे ऐसा लगता है कि अभी भी महाराष्ट्र में ईडी की सरकार पूरी नहीं हुई है
जो सुप्रीम कोर्ट की ऑर्डर उनने अगर पढ़ी होंगी तो उसमें एकदम स्पष्ट कहा है कि बांटिया आयोग के रिपोर्ट के आधार पर माननीय सुप्रीम कोर्ट ने वो निर्णय लिया है। तो इतना क्लियर अगर बताया तो बांटिया आयोग किसने बिठाया है? इतना भी अगर किसी को समझता नहीं होगा तो वो उनका इशू है। मैं किसी के व्यक्तिगत, देखो मैंने राजनीति में किसी व्यक्तिगत बारे में कभी गया नहीं, किसी व्यक्तिगत के बारे में बोला नहीं, लेकिन इस तरह के वक्तव्य करने का उनको क्या अधिकार है? क्योंकि सुप्रीम कोर्ट जब बांटिया अगर फिर अगर इनका यही कहना है कि कोर्ट हमारी सुनती है, ऐसा एक बार बोल दो। कोर्ट हमारी सुनती है, किसी की नहीं, हम बीजेपी वालों की सुनती है, ये भी एक बार बोल दो तो अच्छा होगा, लोगों को वो भी समझ में आएगा। इसलिए मैं उस सब बात में और ऐसे बकवास बात करने वालों के बीच में उनके वक्तव्य को कोई हम लोग बहुत महत्व नहीं सर, देते। ईडी ने सोनिया गांधी को 21 जुलाई को बुलाया। कल हम लोग उसके सपोर्ट में, सोनिया जी के सपोर्ट में पूरा आंदोलन है और इस तरह की जो राजनीति जो देश में लाई गई है, जिससे मूल इशू को डाइवर्ट कर कर कांग्रेस के नेता को टारगेट करने का, हमारे नेता को टारगेट करने का जो प्लान केंद्र में बैठी हुई बीजेपी सरकार केंद्रीय तपास यंत्रणा के माध्यम से जो कर रही है, उसका विरोध कांग्रेस आम आदमी भी करेंगे। क्योंकि आपने देखा होगा कि 2 दिन के पहले ही हमारे जीवनावश्यक चीज़ों के ऊपर जो जीएसटी लगाया, उसका आम आदमी का जीना दुभर कर दिया। हिटलर का जो कहना था कि लोगों के जेब से पैसे पूरे छीन लो और जिंदा है तो जिंदा है यानी विकास हो गया है, ऐसा हिटलर कहता था। क्या हमारे देश में हिटलर की राजनीति चल रही है? गरीबों को, सामान्य आदमी को उसको जीने का कोई अधिकार नहीं रहा है और इसलिए उसके जीवनावश्यक ऊपर चीज़ों के ऊपर जीएसटी लगाना, डीजल पेट्रोल के दाम बढ़ाना, महंगाई बढ़ाना, बेरोजगारी बढ़ाना, अग्निपथ जैसी योजना निकाल कर बाप के पहले बेटे को रिटायर करना और इस तरह से हमारी देश को तबाह करने की जो साजिश केंद्र की सरकार कर रही है और उसी के ये सब इशू को डाइवर्ट करने के लिए हमारे कांग्रेस के नेता को, हमारी नेता सोनिया जी गांधी को भी कल टारगेट किया। पहले राहुल जी को किया था, अब कल हमारी नेता सोनिया जी को है। कल पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में सोनिया जी के समर्थन में कांग्रेस आंदोलन करेंगे।